एकदा एका मंदिरात पूजेला एक राजा येणार आहे असे त्या मंदिरातल्या पुजाऱ्याला कळले. त्याने 6,000 रुपयांचे कर्ज काढले आणि देऊळ चांगले सजवले रंगवले. राजा पूजेला आला आणि त्याने दक्षिणा म्हणून 4 आणे ठेवले. पुजाऱ्याला तिथेच घाम फुटला. आपण 6,000 कर्ज काढून मंदिर रंगवले आणि राजाने फक्त 4 आणे दक्षिणा ठेवली. आता या 54 छाप राजाला अद्दल घडवायचीच. पुजारी हुशार होता. राजा गेल्यावर पुजाऱ्याने ते 4 आणे मुठीत घेतले आणि सगळ्यांना सांगू लागला, राजाने मंदिरात दान केलेली एक वस्तू आहे, ती मला झेपणार नाही, म्हणून मी तिचा लिलाव करतोय. आपापली बोली लावा. आता राजाने वस्तू ठेवली म्हटल्यावर साधी ठेवली असेल का? पहिलीच बोली 10,000 पासून सुरू झाली. पुजारी डोके हलवून नाही परवडत असे म्हणत होता. लिलावातील बोली वाढत वाढत 50,000 पोहोचली. तिकडे राजाला पहारेकरी म्हणाला, महाराज, पुजाऱ्याने आपण मंदिरात दान केलेल्या वस्तूचा लिलाव सुरू केला आहे आणि ती वस्तू तो दाखवतही नाही आणि सांगतही नाही, मुठीत ठेवलीये. तो पळत पळत आला आणि पुजाऱ्याच्या डोक्यावरून हात फिरवून म्हणाला, हे माझ्या बाप्पा, 1.25 लाख देतो, पण कुणाला ती वस्तू दाखवू नकोस. तेव्हापासून ही म्हण रुजू झाली, झाकली मूठ 1.25 लाखाची. दुसरी गोष्ट, सोन्याची पिशवी. एका गावात रामू नावाचा एक गरीब पण अतिशय चतुर व्यापारी राहत होता. त्याचा छोटासा किराणा व्यवसाय होता. गावातील लोक त्याच्यावर विश्वास ठेवत असत. एकदा गावात मोठी जत्रा भरली. जत्रेत रामूने आपल्या दुकानासमोर एक जड कापडी पिशवी ठेवली आणि ती घट्ट बांधून ठेवली. लोकांनी विचारले, रामू, या पिशवीत काय आहे? रामू हसून म्हणाला, ही माझ्या आयुष्यातली सर्वात मौल्यवान वस्तू आहे, पण मी ती कोणालाही उघडून दाखवणार नाही. बस एवढं ऐकून गावात चर्चा सुरू झाली. नक्की सोनं असेल, नाही हिरे असतील, कदाचित राजाच्या खजिन्यातील वस्तू असेल. दिवसभर लोक त्या पिशवीभोवती गर्दी करू लागले. दुसऱ्या दिवशी रामूने जाहीर केले, ज्याला ही पिशवी विकत घ्यायची असेल त्याने बोली लावावी, पण एक अट आहे, पिशवी विकत घेतल्यावरच ती उघडता येईल. लिलाव सुरू झाला. पहिली बोली 5,000, दुसरी बोली 10,000, 20,000, 40,000. गावातील श्रीमंत सावकाराने शेवटी 1 लाख रुपयांची बोली लावली. त्याने रामूला पैसे दिले आणि उत्साहाने पिशवी उघडली. सगळे गावकरी आजूबाजूला जमले. पिशवीतून बाहेर निघाले एक जुनी गंजलेली लोखंडी किल्ली. सावकार संतापून ओरडला, रामू, ही कसली फसवणूक? या किल्लीची किंमत 1 लाख रुपये आहे का? रामू शांतपणे म्हणाला, किल्लीची किंमत नाही साहेब, तिच्यामुळे तुमच्या मनात निर्माण झालेल्या कल्पनेची किंमत 1 लाख रुपये झाली होती. सावकार काहीच बोलू शकला नाही. तेवढ्यात रामूने एक दुसरी छोटी पेटी आणली आणि म्हणाला, आता या किल्लीने ही पेटी उघडून पहा. सावकाराने किल्ली फिरवली. पेटी उघडली. आत काहीही नव्हते. रामू हसत म्हणाला, माणूस जेव्हा एखाद्या गोष्टीबद्दल पूर्ण सत्य जाणत नाही तेव्हा तो स्वतःच्या कल्पनेने तिची किंमत ठरवतो आणि कधीकधी त्या कल्पनेची किंमत सत्यापेक्षाही मोठी असते. त्या दिवसापासून गावात एक म्हण प्रसिद्ध झाली, गुपित जितकं मोठं, कल्पना तितकी मोठी. तात्पर्य, कुणी एखादी गोष्ट मौल्यवान आहे असे सांगितले म्हणून लगेच त्यावर विश्वास ठेवू नये. सत्य समजून घेतल्याशिवाय कोणत्याही गोष्टीची किंमत ठरवू नये.